वगैरे आलेत, अजून पकडतील. जानेवारी थोड्या वेळा मार्चमध्ये कम्प्लीट होतील काजू. म्हणजे खायला वगैरे. योगित सारखे या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. सकाळचे 8 वाजलेत आणि ऊन एवढं आहे. मी सध्या गावी आहे संगमेश्वर, कारण की सकाळची संध्याकाळीला 5 वाजल्यापासून एवढी थंडी वाजते ना, ती सकाळी ऊन येसपर्यंत एवढी थंडी असते. हे बघा पाठी बघताय ऊन वगैरे आहे, दिसते एवढं ऊन पडले कडक, तरी पण थंडी गारवा एवढा जोरात येते. तर सकाळचं वातावरण हे गावचं मस्त भारी वाटते. मुंबईच्या वातावरणात तर गावचं एकदम वातावरण काहीच एकदम जबरदस्त. तर सांगायचं हेच आहे मित्रांनो, की मुंबई जेवढी चांगली आहे तेवढं हवामानात खूप फरक आहे त्याच्यामध्ये. आणि गाव आपलं आहे ते बेस्ट आहे ते हवामानात, किंवा आणखी काही म्हटलं तर आजारामध्ये तर एकदम बेस्ट म्हणजे आपलं गाव आहे. मी तुम्ही गावाला आलात आजारी पडला, काय काय लोक बघा आज मुंबईला आजारी पडले गावाला येतात आणि त्यांचं काही दिवसातच त्यांचं बरं होतं, किंवा ताप असेल, कावीळ असेल, किंवा आणखी काय असतात. मुंबईच्या धकाधुकीच्या जीवनामध्ये ट्रेनचा प्रवास, सकाळी उठणं वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतं. पण इकडे आल्यानंतर एवढं दुखणं वगैरे गायब होतं, एकदम मस्त बेस्ट विचार. आणि मी आता फायनली आलोय आमच्या काजू बघण्यासाठी. जो मोर आलाय तो तुम्हाला दाखवतो. हे बघा माझ्या वाटी किती काजूला मोर आलेला आहे. अजून काजू नाही पकडलेत, पण फुलं वगैरे आलेत, अजून पकडतील. जानेवारी थोड्या वेळा मार्चमध्ये कम्प्लीट होतील काजू, म्हणजे खायला वगैरे होतील. अजून पण आहेत खालच्या साईडला आहे. आता एवढं रान झालंय, खूप रान झालंय. म्हणजे इकडे सध्या गावाला कोण नसतं त्याच्यामुळे एवढं रान वाढलं. नाही तर आम्ही पहिले इकडे फिरायचो तेव्हा वाट होती, इकडून खालून वगैरे जायचो. तेव्हा माझ्या वाटी बघते तिकडे आतमध्ये, काजू आहे, काजू झाड आहे. ते पुढे आहे, खूप काजू लागले. ते तिकडे काजू झाड आहे, ते बघताय ना तिकडे, तिथे आहे. खूप अशी झाडं लागलेली आहेत. ह्या वर्षी तर मला वाटतं खूप काजू भेटतील ह्या आशेने आहेत. पण दरवर्षी बघतो तर कुणी नाही कुणी ते काजू काढतात आणि आम्हाला शेवटी खायला भेटत नाही. तर प्रकार हा प्रत्येक वर्षी होतो मित्रांनो. आपण मुंबईला असा करणार नाही, इथे जे रहिवासी आहेत तेच काढतात, त्याच्यामुळे आपल्याला खायला वगैरे भेटत नाही. तर असा सीन आहे. ती वाली ना, ही तर खूपच लागतेल आहे, ही जास्त लागते. सर्वात लवकर काजू तयार होणारी ही आमची काजूची झाडं, प्रत्येक वर्षाला लवकर लागणारी. ही थोडीफार लागली, ते आतमध्ये आहे काजू. बघा तुम्हाला दाखवतो, दिसत नाही ती, बघा बघितलेत मित्रांनो, ते आहे. अजून खाली पण आहे, पण एवढं जंगल झालं तर जाता येत नाही आतमध्ये. थोडंफार तर रस्ता काढून जायला लागेल. बघूया काजू पकडल्यानंतर ते विचार करू पुढे कसं जायचं, कुठून काही. चला मित्रांनो, बाय. नेक्स्ट व्हिडिओ भेटूया.